नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आज लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. अखेर प्रतीक्षा संपली, म्हणजे प्रतीक्षा तुमची आता संपली आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहे आणि एकंदरीत 9,600 पासून तर 6,600 रुपयेपर्यंत आज वाटप होणार आहे. आज आहे 22 नोव्हेंबर. आजची आपण सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत. एकंदरीत लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या. कारण या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण गोष्टी बघणार आहोत. काल एकंदरीत सर्वांना 20 तारखेला मतदान केलेलं आहे आणि होप सर्वांनी मतदान केलं असेल आणि आपल्याला जे नेता पटेल किंवा जे नेता तुमच्यासाठी काम करत असेल त्यांना वोटिंग तुम्ही केलेले असणार, यात काही शंका नाही. उद्या आता निकाल लागणार आहे. निकाल लागण्यापूर्वीच महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. एकंदरीत मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाचे काही योजना राबवल्या होत्या. यामध्ये योजना होती अन्नपूर्ण योजना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते आणि या 3 गॅस सिलेंडरची एकंदरीत किंमत त्यांनी ठरवली होती की 2,500 रुपये असणार आहे. आणि बहुतेक महिलांना या 2,500 रुपयाचा फायदा घेता आला नाही किंवा त्या महिलांनी घेतला नाही. तर अशा महिलांना आता हे 2,500 रुपये देखील मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. आता हे 2,500 रुपये सुद्धा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता आपण पाहिलं तर उद्या निकाल आहे. उद्या निकाल आल्यानंतर जरी महायुतीचा सरकार आला तर काही प्रॉब्लेमच येत नाहीये. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पण पैसे मिळत राहणार आहे, अन्नपूर्ण योजनाचे देखील पैसे मिळणार आहे. चला आता आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत पुढच्या या क्लिपमध्ये. बघा, त्याच्यानंतर ही जी काही घोषणा केली होती मुख्यमंत्री साहेबांनी, अर्धवेळ महिला कामगार योजना ही सुद्धा राबवली जाणार आहे आणि यानुसार महिलांना अर्धवेळ काम मिळणार आहे. साधारणतः 5 ते 6 तास काम करून महिला कमवू शकतात. 14,000 ते 15,000 रुपये इथपर्यंत महिलांसाठी ही योजना आणलेली आहे आणि ही योजना सुद्धा चालू होणार आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना जवळपास 14 ते 15,000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे, फक्त 5 ते 6 तास काम करून. यात पण महिलांना हवं ते टाईम, म्हणजे ज्या टायमिंगमध्ये महिलांना टाईम मिळेल त्या वेळेमध्येच त्यांना काम दिलं जाणार आहे. शिवाय घरातून पिकअप आणि ड्रॉप असणार आहे, म्हणजे घरातून तुम्हाला घेऊन पण जातील आणि तुम्हाला आणून पण सोडतील. शिवाय त्या ठिकाणी तुम्हाला नाश्ता, चहा सोबतच एक वेळ जेवण एवढी सगळी सुविधा तुम्हाला मिळणार आहे. आणि फक्त तुम्हाला 5 ते 6 तास काम करायचं आहे आणि एवढं काम केल्यानंतर तुम्हाला 14,000 रुपये मिळणार आहे. मी तुम्हाला 2 योजनांबद्दल सांगितलं. एक अन्नपूर्ण योजनाचे देखील पैसे जमा होणार आहेत 2,500 रुपये, प्लस ही योजना सुद्धा कंटिन्यू चालू राहणार आहे. चला आता पुढे जाणून घेऊया. बघा, महत्त्वाचं आपलं आणि ज्यासाठी तुम्ही ऐकत होते की 9,600 रुपये आणि किंवा 6,600 रुपये कसे मिळणार आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, आता प्रतीक्षा संपलेली आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहे, लक्षात घ्या. आता बघा, ज्या महिलांना आतापर्यंत 1ही रुपया आलेला नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया आलेला नाही, अशा महिलांना डायरेक्ट 9,600 रुपये अकाउंटला जमा होणार आहेत. कसे जमा होणार आहेत ते पण जाणून घेऊया. बघा, लाडकी बहीण योजनेमार्फत आतापर्यंत 5 हप्ते दिले गेलेले आहेत आणि या 5 हप्त्यांची रक्कम आहे जवळपास 7,500 रुपये. हे 7,500 रुपये प्लस डिसेंबर महिन्याचे 2,100 रुपये असे जवळपास 9,600 रुपये महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. कधी जमा होणार आहे?
याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त सर्वांना विनंती आहे, अजून जर चॅनलला लाईक नसेल केला, या व्हिडिओला लाईक नसेल केला तर करून घ्या। तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे आणि कधी जमा होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे, कोणाच्या अकाउंटला जमा होणार आहे हे देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर जाणून घेत आहोत आपण लाडकी बहीण योजनेविषयी। आता मी तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजनेमार्फत 9600 रुपये महिलांना कसे मिळणार आहेत ते। आता जाणून घेऊया आपण 6600 रुपयेचा काय भानगड आहे आणि हे पैसे कोणाला मिळणार आहेत। तर बघा, काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या मार्फत फक्त 4500 रुपये जमा झाले होते, म्हणजेच उरलेले जे काही 3000 होते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे, हे पैसे मिळालेच नाही आणि त्या ठिकाणी लागली तुमची आचारसंहिता आणि या आचारसंहितामध्ये हे पैसे अडकले गेले होते। तर हे पैसे देखील महिलांना मिळणार आहेत। म्हणजे या महिलांना जवळपास 3000 रुपये ते पेंडिंग राहिलेले आणि 2100 रुपये पेंडिंग राहिलेले, असे जवळपास 5100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे। आहे का नाही लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर। आता बघा तुम्ही, आता प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत ते एकदम 2100 रुपये मिळणार आहेत की जानेवारीचे पैसे मिळणार आहेत, म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे सोबत मिळणार आहेत का। तर बघा, अजून हे फिक्स नाही, परंतु डिसेंबरचे अमाउंट फिक्स झालेली आहे 2100 रुपये। आता कुणाला मिळणार आहे ते मी सांगणार आणि कधी मिळणार आहे तेही सांगणार। त्या अगोदर जाणून घेऊया, जर उद्या निकाल महायुतीच्या बाजूने लागला तर आम्हाला पैसे मिळतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। बघा, सगळा खेळ हा उद्याचा निकालवरती आहे। आता उद्याचा निकालमध्ये महायुती येते की महाविकास आघाडी येते, हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत। एक तर महाविकास आघाडी येते किंवा महायुती येते। जरी महायुती आली तर महिलांना टेन्शन घ्यायचं नाहीये, 2100 रुपये मिळणार आहेत। सोबत तुम्हाला जे काही 3 योजना मी सांगितल्या त्याचे देखील पैसे महिलांना मिळणार आहेत। पण जर महाविकास आघाडी आली तर काय होणार, तर बघा, महाविकास आघाडीने देखील आपल्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार अशी महत्त्वाची घोषणा केली होती आणि या घोषणेनुसार प्रत्येक महिलांना 3000 रुपये महाविकास आघाडी सरकार देईल। म्हणजे महिलांसाठी आनंदाचीच बातमी आहे। महायुतीची सरकार आली तरी महिलांना पैसे मिळणार आहेत आणि महाविकास आघाडीची सरकार आली तरी सुद्धा पैसे मिळणार आहेत। परंतु यामध्ये फरक असा आहे की जे एकनाथ शिंदे साहेब आहेत किंवा त्यांचं मंत्रिमंडळ महायुतीचं सरकार आहे, यांनी प्रत्यक्षात आतापर्यंत महिलांना 7500 रुपये वाटून दिलेले आहे। परंतु जे काही महाविकास आघाडी सरकारने 3000 रुपयाची घोषणा केली आहे, तर ह्या घोषणेसंदर्भात पैसे येतात की नाही येतात ही पुढची बाब असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन होईल, या मंत्रिमंडळाला कमीत कमी 1 महिना जाऊ शकतो आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळेस पहिले कॅबिनेट मीटिंगा होतील त्यावेळेस ते काही 3000 रुपये त्यांनी घोषणा केली होती, या 3000 रुपये देण्यासंदर्भात ते विचार करतील। म्हणजे हे 3000 रुपये जे काय देणार आहे त्या संदर्भात जर परंतु जर एकनाथ शिंदे साहेबांची सरकार आली, म्हणजे महायुतीची सरकार आली, तर महिलांना डायरेक्ट अकाउंटमध्ये 2100 रुपये येणार आहेत। आता तुम्हाला तारीखही सांगून देतो कधी येणार आहे ते। उद्या निकाल लागणार आहे। उद्या काय आहे, निकाल आहे। निकाल लागल्यानंतर उद्या 23 तारीख झाली की 24 तारखेला म्हणजे 24 नोव्हेंबरला महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील। आता फक्त पैसे वाटप होणार आहे आणि महिलांना 2100 रुपये, कुणाला 9600, तर कुणाला काय, या पद्धतीने पैसे वाटप सुरू होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पटापट हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला 100% सांगेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत सर्व माझ्या लाडक्या बहिणींना
माझा पुन्हा एकदा नमस्कार.